धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना व महिला कामगार संघटनेच्या वतीने मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 5 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कामगार भवन या ठिकाणी धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना व महिला कामगार संघटनेच्या वतीने विविध मान्यवरांचा या ठिकाणी भव्य सत्कार कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, धुळे शहर भाजपा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यशवंतजी खैरनार, उपसभापती नानासाहेब पाटील, धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना अध्यक्ष गंगाधरजी कोडेकर, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भागवत चितळकर, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती महादेव परदेशी या सर्व सत्कार मूर्तींचा या ठिकाणी भव्य सत्कार कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने कामगार वर्ग या ठिकाणी उपस्थित होते। तर येत्या काळात कामगारांसाठी विविध योजना त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या स्वरूपाचा निधी उपलब्ध करून देऊ असं या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले। तर कामगारांना भांडींचा संच देखील या ठिकाणी लगेच उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासित केले। त्याचबरोबर कामगार भवनासाठी 15 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी जाहीर केला। तर आमदार अनुप अग्रवाल यांचे या ठिकाणी कामगारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। परंतु साहेब, या कामगारांना हे अधिकारी देखील माकडे मंडळाचे अधिकारी हे सुद्धा न्याय देत नाहीत, हे कामच करत नाहीत। आणि अधिकारी देखील इथं कामगार अधिकारी 1 आणि 4 दिले त्यांच्याकडे, जे माकडे मंडळाचे जे अध्यक्ष आहे ते पण त्यांच्याकडे 4 दिले। ते म्हणतात आम्ही काय काम करू, गेलं तर फक्त गोड बोलतात आणि काम कुठलंच करत नाही। म्हणजे आमच्या आम्हाला डायरेक्ट उपासमाराची वेळ येणार आहे। या ठिकाणी भैयांनी काही गोष्टी सांगितल्या, त्याचप्रमाणे भागवत भाऊ म्हटले की मला बोलता येत नाही, पण त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्व मांडल्या आणि बोलता येत नाही म्हणजे किती खोटं बोलतो भागवत भाऊ हे त्यांनी दाखवून दिलं। आणि आता आपण भैयांच्या बाबतीत म्हटलं, भैयांच्या नेतृत्वाखाली ते धुळे शहराचे भाजपचे अध्यक्ष असताना महापालिका अस्तित्वात आली आणि 50च्या प्लस नगरसेवक या ठिकाणी निवडून आले। आणि भैयांनी 5 वर्ष या महानगरपालिकेमध्ये एवढे उत्कृष्ट असं काम केलं की वेगवेगळ्या विभागांमध्ये भूमिगत गटारींचा असेल, रस्त्यांचा असेल, पाणी पुरवठा योजनेचा असेल, वेगवेगळ्या याच्यात बहुसंख्येने चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला। सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन कायम सर्वांना मदत